सोनवणे साहेबांनी जेवढ्या वेळामध्ये 100 मीटर अंतर गाठलं आहे त्याच्यापेक्षा जास्त जरी आपल्याला नाही मिळालं तरी कमीत कमी त्यांच्या मॅच करून आपल्याला ती बॅटरी समोरच्या अधिकाऱ्याच्या हातात द्यायची आहे. आणि मला वाटतं मागच्या 16 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या पद्धतीने मी प्रयत्न करून ती बॅटरी आता मी गोसावी साहेबांच्या हातात दिली आहे. त्यांनी आता ती त्याचप्रमाणे समोर न्यावी अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. मागील 16 महिन्याच्या कालावधीमध्ये खूप चांगले वाईट अनुभव आले आणि प्रत्येक घटनेला आम्ही सामोरे गेलो. त्याच्यामध्ये आपल्या पोलिसांचा सर्व स्टाफ असेल, सर्व सेकंड ऑफिसर दोन्ही महिला PSI असतील, आबा असतील, सर्व बीट अंमलदार असतील, ऑफिस स्टाफ असेल, ट्रॅफिक अंमलदार असतील, सर्वांनी खूप चांगलं काम केलं. आणि सर तुम्हाला मी गोसावी साहेब तुम्हाला सांगतो ह्यांनी लय वेळा सांगितलं आहे साहेबांनी कधी सुट्टीला अडवलं नाही, लय भारी वागले, मित्रासारखे वागले. आधी पण ह्यांचं कोणाचं काय ऐकायचं नाही. हां, ज्यांनी चांगलं काम केलं, ज्यांनी मला काही त्रास दिला नाही, मी वरिष्ठांचं बोलणं खाऊ दिलं नाही. आणि ज्यांनी मी जे काम सांगेल त्यांना मी 100% सॉफ्ट करून दिले. पण ज्यांनी काम केलं नाही त्यांच्यासाठी मी इथनं बदले पण केलेले आहेत. त्यामुळे ह्यांचं तुम्ही लय मनावरती घेऊ नका. जे काम करेल त्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने हे करा. काही लोकांचे ज्यांनी काम केलं त्यांचे रिवॉर्ड रिपोर्ट पाठवलेले आहेत. त्यानंतर त्यांना चांगल्या ट्रॅफिकला दिला असेल, DBTमध्ये घेतलं असेल, अशा पण गोष्टी केलेल्या आहेत. ज्यांनी काम केलं नाही त्यांचे टेबल पण चेंज केलेले आहेत आणि त्यांना ऑफिस स्टाफमध्ये जनरलला पण टाकलेलं आहे. सर्वांना माहिती आहे. बीट अंमलदारांमध्ये सर्व गोष्टी माहिती आहे. त्यामुळे तुम्ही ह्यांचं काय जास्त मनावरती घेऊ नका. जे काम करेल तुमच्या पद्धतीने चालू द्या. आणि मागील काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत जे मी तुम्हाला आता भरपूर गोष्टी आहेत, 2-3 गोष्टी सांगेल. सर्वात महत्त्वाची असेल शिंगणापूर यात्रा. ज्यावेळेस मी चार्ज घेतला होता त्यावेळेस 1 महिन्याभरातच शिंगणापूर यात्रा आली होती. आणि त्याच्या अगोदर अशी अवस्था होती की काहीतरी खूप ट्रॅफिक जाम झालं होतं आणि ॲम्ब्युलन्समध्ये अडकली, कुठे 1-2 मयत झाले, पोलिसांवरती ॲलिगेशन झालं, अशा गोष्टी घडलेल्या होत्या. त्यावेळेस मी आपले जे चौकीचे अंमलदार असतील, महत्त्वाचे जे जुने लोक असतील त्यांची एक मीटिंग बोलवली होती. त्यांच्याकडून सूचना घेतल्या. त्यावेळेस मला वाटतं शेंडगे मॅडम होत्या, त्यांच्या सूचना असतील, सर्वांच्या सूचना असतील. त्याच्यावर सर आम्ही एक दिवसभर चर्चा करत बसलो. त्यातनं सगळे उपाय काढले आणि एक 10-12 लोकांची टीम केली होती. आता सर्वांची नावं घेत नाही, एखाद्याचं नाव चुकून राहील. तर ते त्यावेळेस त्यांना मी सांगितलं होतं तुम्ही 10 लोक आहेत, जोपर्यंत मी जागा आहे तोपर्यंत तुम्ही झोपायचं. मी जागा तुम्ही जागा, मी तुम्ही झोपायचं. ह्यांना सर त्यावेळेस मी 8 दिवसामध्ये कमीत जास्त असे 1 ते 2 तास झोपले असते. असे 8 ते 10 लोक आपण काढून ठेवले होते. जे डे करत असतील ते डे करायचे, ते डेला जायचे, परत नाईटची नाईटला यायचे. पण आम्ही 10 ते 12 लोक असे काढले होते, त्यांनी झोपायचं नाही. त्यात आपले अधिकारी असतील चेकिंगला, मी त्यांचे ते चेकिंग करायचे आणि मी मात्र कंटिन्यू फिरत असायचो. त्याच्यामुळे सर पहिल्या वर्षाची यात्रा खूप चांगली झाली. त्यानंतर परत लोकांच्या अपेक्षा वाढल्या आणि दुसऱ्या वर्षीची पण यात्रा अशीच निर्विघ्न पार पडायची संदर्भात परत एकदा मीटिंग झाली. परत पण मी सर अशी 10-12 लोक काढली. डेचे डे लायचे, नाईटचे नाईट लायचे. पण मात्र ते 10-12 लोक, आता परत मी त्यांची नावं घेत नाही, एखादं नाव चुकून राहील. ते 10-12 लोक मात्र मी झोपू दिले नाहीत. एक मॅडम डेला चेकिंगला, एक नाईटला, आबा कंटिन्यू असायचे माझ्यासोबत. त्यानंतर काही चौकीचे अंमलदार असतील कंटिन्यू असायचे. आणि ती पण यात्रा खूप सुरळीत पार पडली. मात्र शेवटच्या दिवशी खूप मोठी घटना झाली होती. कुणाला काही त्यावेळेस माहीतच नाही पडलं. DYSP पण त्यावेळेस मला वाटतं सिंगापूरला होते आणि खाली भरपूर ट्रॅफिक जाम झालं होतं आणि वरती खूप पाऊस चालू होता. आणि वरती मला वाटतं मी मोठ्या मॅडमांना वरती पाठवलं होतं की तुम्ही वरचं पहा, मी खालचं पाहतो म्हणून. कारण त्यावेळेस सगळा रिटर्न क्राऊड चालला होता. खूप पाऊस मोठा जोरात आला आणि बाहेरचा जो स्टाफ होता तो बऱ्यापैकी निघून गेला होता. आणि वीज पडली, आपल्या अंमलदारांच्या जवळपास कुठेतरी पडली आणि सर्व तिथून कोणाला हॉस्पिटलच केलं. आणि अंमलदार गेल्यामुळे खाली सगळं ट्रॅफिक जाम झालं. एक 15-20 मिनटं तोपर्यंत सगळे जमा झाले आणि मग ट्रॅफिक आपण त्या ठिकाणी काढलं. त्यामुळं अतिशय चांगल्या ठिकाणी, चांगल्या परिस्थितीमध्ये, फक्त तुमच्यामुळं जे बाकीच्यांनी दुट्या केल्या डे नाईटमध्ये, पण जे 10-12 लोक माझ्यासोबत कंटिन्यू राहत होते त्या 10-12 लोकांमुळं मी शिंगणापूरची यात्रा दोन्ही वर्षी कोणतीही अडचण न येता, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली असेल, अंमलदारांच्या साथीमुळे असेल, दोन्ही वर्षी कोणतीही अडचण येता सुरक्षित पार पडली. आमचे पोलीस पाटील असेल, पोलीस पाटीलने आम्हाला त्या शिंगणापूरच्या दोन्ही वेळेस, आता ह्या वर्षी जास्त सहकार्य केलं नाही, मागच्या वेळेस चांगलं सहकार्य केलं, ह्यावेळेस लगेच निघून गेले सगळे. त्यांना ती मी नाराज पण व्यक्त केली होती. परंतु ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं. ह्यावेळेस पण केलं, पण थोडा वेळ केलं. वीज पडल्यामुळे दिले असते. त्यामुळे दोन्ही यात्रा चांगल्या सुरळीत पार पडल्या. त्यानंतर सर 16 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याकडं 4 मर्डर झाले होते
आणि 4ही मर्डर असे होते की बॉडी भेटल्या होत्या. एकही मर्डर असं नव्हतं की ह्याने त्याला मारले आणि आरोपीचं नाव निष्पन्न असा एकही मर्डर नव्हता. सर्व आहे DB टीम एक 4-5 लोकांची DB टीम आहे, खूप चांगली DB टीम आहे आणि त्यांच्यामुळंच आपले 4ही मर्डर असतील ते उघड झाले आणि आपण लगेच 2-3 दिवसामध्ये सगळे आरोपी आपल्याला ताब्यात घ्यायला यश मिळालं. खरंच DB टीम ऑफिसर खूप चांगली आहे, खूप पोरं चांगली काम करतात. कधी मी 24 तास ड्युटी केलं आहे, 12 तास ड्युटी केलं आहे, कधी काही पाहत नाहीत आणि 4-5 लोकांची टीम असल्यामुळं आणि त्यांना पण माहिती आहे प्रत्येक वेळेस आरोपी आणायला मी त्यांना घेऊन जायचो आणि मग मी सोबत असल्यामुळे त्यांना पण थोडंसं म्हणजे ते लगेच माघारी फिरायला बघायचं नाही आणि ते पण म्हणायचं चालतंय साहेब, जोपर्यंत आरोपी आपल्याला भेटत नाही आपण जायचं नाही. बारामतीच्या आता गणेशने मला स्टोरी सांगितली त्याच्यामुळे तर आमच्या 2 रात्री गेल्या, दौंड बारामती आम्ही एका रात्री 4 फेऱ्या मारल्या. लोकेशन टावर जंप होतं, दौंडला दाखवायचं, बारामतीला दाखवायचं, दौंडला दाखवायचं, बारामतीला दाखवायचं आणि एक आरोपी सापडला होता नरबोटला, आम्ही घेऊन त्याला थांबवलं होतं बारामती तालुका पोलिसांना. ते पण आरोपी खूप रेकॉर्डवरचे होते, पहिले 302-307 त्याच्यावर दाखल होते. बारामतीला माझं सर्व शिक्षण झाल्यामुळे सर्व मित्रमंडळी माहिती त्या ठिकाणी होती आणि त्या मित्रांनी मदत केल्यामुळे आपल्याला आरोपी सापडले. त्यानंतर मराठीचा मर्डर असेल, आजीचा मर्डर झाला होता, आरोपी कोण होता माहिती नव्हतं, अशीच आपली एक गोपनीय माहिती मिळाली आणि मग तोच नातू आपल्याला निष्पन्न झाला. आपण रात्री त्यावेळेस मला वाटतं निलेश माझ्यासोबत होता आणि खूप कंटाळा होतो दिवसभर आणि लोकेशन टावर जंप व्हायचं, आम्ही दुसऱ्या गावात जायचो, परत माघारी यायचो आणि एकदा सांगितले त्या मंदिरामध्ये झोपलेले असतील. मंदिरात गेलो, पुजारी उठवला, तो पुजारी ओळखीचा भेटला, त्याचा नंबर निलेशकडं सेव्ह होता का, त्यांनी काय केलं का, मी साहेब माझा नंबर आपल्या सिरियलमध्ये आहे. मग त्याला साईडला घेतला, त्याने थोडी माहिती सांगितली पण त्याने सांगितलं नाही आहे म्हणून. एवढं मला वाटतं रात्री 2:30-3 वाजले असतील आणि खूप कंटाळलं होतं. तर मी तर म्हणलं आता आपण थोडा वेळ झोपू, पाठीवर काय असेल ते बघू. शेवटी कुदळे बोलला की साहेब आपण वर एक लाईट दिसते. कुठे म्हणलं लाईट, तर पाहिलं तो मोठा डोंगर होता. पाठी 2:30-3 वाजता लाईट कुठे, तर म्हणलं कुठं मोठा डोंगर होता आणि म्हटलं यार आता म्हणलं एवढं कंटाळलं आपण पाठे जाऊ म्हणलं. नाही म्हणलं सगळ्यात चेक करून आपण. मग तो पुजारी पुढे घेतला आणि आम्ही पाठी 3 वाजता तो मोठा डोंगर सर केला आणि वरती छोटं मंदिर होतं आणि छोट्या मंदिरामध्ये आम्हाला सगळे आरोपी सापडले आणि सगळे आरोपी आणले. साहेबांना त्यावेळेस पाठी फोन पण केला होता की साहेब आरोपी सापडले म्हणून. त्यानंतर परत ह्याचा मर्डर असेल, कुळग्याचा मर्डर असेल, तो पण त्यावेळेस पण बॉडी सापडली होती, दगडाने हे करून सगळं हे केलं होतं. सरांना माहिती सर स्पॉटला आले, 2 पंचनामा करत होत्या. मी आपली DB टीम घेतली आणि मला वाटते दुमाळला का कोणाला तरी अशी माहिती मिळेल की साहेब असे रेकॉर्डचे आरोपी आहे, शक्यता असू शकते. 1-2-3 त्यांनी नावं काढली, 2 जण गायब होते आणि 1 जण घरात होता. त्याबरोबर आम्ही सिव्हिलमध्ये चालत गेलो, त्याला पकडला आणि 2 तास इंट्रोगेशन गेलं, बरोबर तोच आरोपी निघाला. रक्ताची आपलं पॅन्ट भेटली आणि त्या ठिकाणी तो पण मर्डर आपल्याला ओपन झाला. अशा पद्धतीने शिंगणापूर यात्रा असेल, सर्व मर्डर असतील किंवा 3-7चा आपला कविता गोंधळाचा मर्डर असेल, त्या दिवशी सुद्धा टीमने खूप चांगलं काम केलं, कुणी कंटाळलं नाही आणि त्या दिवशी सुद्धा रात्रभर झोपलो नाही आणि बरोबर आरोपी आपल्या त्या ठिकाणी ताब्यात भेटले. जेवढं काम झालंय तेवढं सगळं श्रेय सर्व तुम्हा सर्वांना आहे. आपले दुय्यम अधिकारी असतील, सर्व बेटामंत्र असतील, DB टीम असेल, तुम्ही सर्वांनी हे काम केलं, त्यामुळेच माझा सर्व कालावधी सुरळीत पार पडला. त्यानंतर ऑफिस स्टाफ असेल, असतील, बारनेशी असतील, ट्रॅफिकचे अंमलदार असतील, त्या सर्वांनी खूप चांगलं केलं. ऑफिसमध्ये पण आपलं काम चांगलं आहे. त्यानंतर बारनेशी पण काम चांगलं आहे. सर्व ऑफिस स्टाफ म्हणजे क्राईमचा असेल, कारकूनचा असेल, आता कारकून नवीन दिलेले आहेत, प्रत्येकाला काही सांगायची वेळ लागत नाही, बऱ्यापैकी सर्वांनी काम चांगलं केलं आहे. ट्रॅफिक अंमलदारांची एक गोष्ट सांगायची म्हटलं तर सर, शिंगणापूरच्या यात्रेमध्ये आत्ता रिसेंटली आपला बंदोबस्त कमी भेटला होता आणि ट्रॅफिकची खूप समस्या होती. 24 तास ड्युटी त्यांना मी टाकली होती. 24 तास ड्युटी केली, सकाळी 8 ते दुसऱ्या दिवशी 8 पर्यंत मी पण केली होती आणि मग 9 वाजता ट्रॅफिकवाल्यांना बोलवलं, म्हटलं आता शेवटचे 2 दिवस आहेत, तुम्हाला काय आता घरी जाता येणार नाही, मी थांबतोय म्हणलं, तुम्हाला 100% थांबावं लागेल. तर सर त्यांनी ते 24 तास आणि परत 24 तास असे 48 तास ही 4 जण मला वाटते हिरवे, साबळे, लोखंडे, खाडे आणि बिनोहांगे हे 5 जणांनी सर कंटिन्यू 24 तास पहिली आणि 24 तास नंतर अशी कंटिन्यू 48 तास ड्युटी केली आणि मला विचारल्याशिवाय घरी गेले नाही. नंतर मी त्यांना म्हणलं तुम्ही आता जावा, तुम्ही आता झोपलेलं आहे म्हणून. त्यानंतर आपलं ओपीचा स्टाफने पण शिंगणापूर यात्रेत खूप चांगलं काम केलं. हांगे असतील, आपला त्यांचा सर्व स्टाफ असेल. तर शिंगणापूर यात्रेमध्ये सर्वात जास्त जे खालचा क्राऊड आहे, ट्रॅफिक असेल किंवा खालचे जे आपले ह्याचेवाले असतात ते भांडणं होतात सारखे, दुकानवाले असतील, कावडवाले असतील,
खाली सर्व महत्त्वाचा बंदोबस्त असतो आणि वरचा पण मंदिराचा पण बंदोबस्त महत्त्वाचा आहे. पण मी सहांग्यानं सांगत होतो तुम्ही फक्त मंदिर सांभाळा, खालचं मी पाहतो खाली काय होत नाही. आणि आपले सहांगे सकाळी लवकर आपले स्टाफ घेऊन जायचे, ते मंदिर सांभाळायचे आणि खालचा आम्ही सर्व बंदोबस्त पार पाडायचो. सगळ्यांनी सहकार्यामुळे सगळे आपले बंदोबस्त गोंदवला असेल, टाकीवडे असेल, सर्व बंदोबस्त व्यवस्थित पार पाडला. त्यानंतर आदरणीय साहेबांबद्दल सांगायचं म्हटलं तर प्रत्येक ज्यावेळेस अडचणी येतात, दहिवडी म्हटलं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे सेन्सिटिव्ह पोल्युशन आहे. प्रत्येक वेळेस अडचण आली की मी सरांना छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये कॉल करायचो. मला कधी वाटायचं साहेब मला ओरडतील आणि काय काय छोट्या छोट्या गोष्टी विचारतोय, पण सरांनी मला कधी तसे काय बोलले नाहीत. म्हणजे मला कधी काय अडचण आली, काय वाटलं तर निर्णय पुढं काय घ्यायचा, मी हक्काने साहेबांना कधी फोन करायचो आणि साहेब 100% सोल्युशन त्यामुळे मला द्यायचे आणि त्यातून मार्ग काढायचो. अजून खूप गोष्टी आहेत, एवढ्या ठीक आहेत. तुम्हाला सर्वांना भविष्यामध्ये पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतो आणि मला हे 16 महिन्यामध्ये तुम्ही जी साथ दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.